इयत्ता 9वीचा पार्ट 2 जॉमेट्रीचा आपण दुसरा चॅप्टर या ठिकाणी पाहणार आहोत. पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स. बाळांनो, नेमकं पॅरलल लाईन असतात काय? तर पॅरलल लाईन जे असतात ते असतात नॉन इंटरसेक्टिंग. बघा, नॉन इंटरसेक्टिंग कोप्लॅनर लाईन्स आर पॅरलल लाईन्स. त्याला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. ओके बेटा, म्हणजे दोन पॅरलल लाईन कधीही एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत. समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ही लाईन ए आणि हा बी. हे दोन्ही एकमेकाला कसे दिसायला लागले बेटा? तुम्ही कितीही लांबपर्यंत जावा तरी हे एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाहीत. त्याला आपण पॅरलल लाईन म्हणतो. ओके, तर समजा हे जे मी काढतोय आता ह्याला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. हे जे आहे हे काय म्हणतात? त्याला ट्रान्सव्हर्सल्स. ठीक आहे. समजा हा ह्याला पॉईंट देऊ पी, हा क्यू, हा तुमचा आर आणि इथं तुमचा हा एस पॉईंट आहे. आता ट्रान्सव्हर्सल काय असतात बघा बेटा. ट्रान्सव्हर्सल हे झालेलं आहे तुम्हाला आठवलं. अ लाईन इंटरसेक्टिंग टू अदर कोप्लॅनर लाईन्स. म्हणजे ह्या ठिकाणी लाईन ए आणि लाईन बी ला ह्या ठिकाणी काय करू लागली? हे इंटरसेक्ट करू लागलं. कोणत्या पॉईंटला? इथं पी ला, इथं आर ला, इथं क्यू ला आणि इथं एस ला. तर याला काय म्हटलं जातं? ट्रान्सव्हर्सल ऑफ द टू लाईन्स म्हटलं जातं. अ लाईन इंटरसेक्टिंग टू अदर काय म्हटलं बेटा आपण? कोप्लॅनर लाईन्स in two distinct points is called as त्याला आपण काय म्हणतो बेटा? ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. परत एकदा सांगा काय म्हणतो आपण त्याला? इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सव्हर्सल. ऑफ द टू लाईन्स. ठीक आहे. आता ह्या डायग्राम मध्ये पहा, लाईन ए आणि लाईन बी काय आहेत? ह्या ठिकाणी पहा, ह्याला आपण ए नाव दिलं, ह्याला बी दिलं, ह्याला आपण सी देऊ आणि ह्याला डी देऊया. ओके, तर लाईन ए अँड लाईन बी आर ट्रान्सव्हर्सल्स ऑफ लाईन सी अँड डी. ह्या ठिकाणी लाईन ए अँड बी काय आहेत बेटा? आर ट्रान्सव्हर्सल्स ऑफ लाईन सी अँड डी. ओके, आणि उलट लाईन सी अँड डी, बघा नीट, लाईन सी अँड डी आर ट्रान्सव्हर्सल्स ऑफ ए अँड बी. म्हणजे हा सी डी याचा ट्रान्सव्हर्सल आहे आणि ए बी याचा ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, आता डायग्राम मध्ये इंटरसेक्ट काय असते ते पहिल्यांदा पाहूया. इंटरसेप्ट अ सेगमेंट कट ऑफ बाय ट्रान्सव्हर्सल. अ सेगमेंट cut off by transversal. A segment cut off by transversal on. ओके, आता समजा सी डी कुठे कट करते बेटा? इथं आर एस ला आणि इथं पी क्यू ला करते. आणि ए बी कुठे करतो? पी आर ला आणि क्यू एस ला. ऑन टू डिस्टिंक्ट लाईन is called an intercept. त्याला म्हटलं जातं इंटरसेप्ट. ठीक आहे बेटा. आता ह्या डायग्राम मध्ये पहा,
सेगमेंट पी क्यू इज इंटरसेप्ट मेड बाय ट्रान्सव्हर्सल ए अँड सी बी. परत एकदा पाहूया. सेगमेंट पी क्यू बघा, सेगमेंट पी क्यू हा काय आहे? इंटरसेप्ट आहे. त्याला कोणी तयार केलं? ट्रान्सव्हर्सल एने तयार केलं. कोणत्या लाईनवर केलं? सी आणि डीवर केलं. ओके, हा पी क्यू काय आहे? इंटरसेप्ट आहे. कुणामुळे तयार झाला? लाईन एमुळे झाला. कोणत्यावर? लाईन सी आणि लाईन डीवर. ठीक आहे, काय म्हणूया आपण मग? सेगमेंट पी क्यू इज इंटरसेप्ट मेड बाय द लाईन द लाईन कोणता लाईन? ए ऑन लाईन ए ऑन लाईन कोणत्या लाईनवर बेटा? ही लाईन सी आहे, ही लाईन काय आहे? डी आहे. ऑन लाईन सी अँड डी. त्याच पद्धतीने दुसरं पाहायचं आपल्याला. सेगमेंट पी आर, हे बघा पी आर. पी आरला कोणी तयार केलं? लाईन सीने. सेगमेंट पी आर सी आहे काहीला, काय करू आपण ह्याला? ठीक आहे, सीच आहे ना हा. सेगमेंट पी आर इज इंटरसेप्ट मेड बाय लाईन, कोणती लाईन आहे बेटा? सी ऑन लाईन्स ए अँड बी. हे झालं तुमचं बेसिक. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स जे तयार होतात ते पाहायचं आहे. अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सलच्या मदतीने अँगल कसे तयार होतात ते पाहूया बेटा. पहा, समजा इथं डी आहे, इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, नाही इथं ई एफ जी आणि हा तुमचा एच. हा पॉईंट ऑफ इंटरसेक्ट समजा या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्ट ए आहे आणि इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्ट त्या ठिकाणी आपण समजा ह्याला बी धरूया. ओके, आता ह्या ठिकाणी पहा, ॲट पॉईंट ए पेशी कोणते कोणते अँगल सांगा बरं का सर? अँगल ए आहे, अँगल बी आहे, अँगल सी आहे, अँगल डी आहे. बरोबर आहे बेटा. ॲट पॉईंट बी पेशी कोणते अँगल सांगा बरं का? ई एफ जी एच. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला की पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. तत्पूर्वी काय करायचं? एकूण सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ अँगल्स तिथे सांगा बरं का. एकूण 8 आहेत सर इथं. ओके, पेअर ऑफ अँगल्स फॉर्म्ड आउट ऑफ. आता आपल्याला पेअर काढायचे आहे. पहिला पाहूया पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. लक्षात ठेवायचं, करस्पॉन्डिंग अँगल हे एफ सारखे असतात. असा एफ असो, असा असो, असा असो, कसाही एफ असो, तिरपा असो, एफ सारखे जर असतील तर त्याला काय म्हणायचं? करस्पॉन्डिंग. आणि ह्याच्या मधला अँगल घ्यायचा बेटा. इथला अँगल, इथला अँगल, हा अँगल, हा अँगल. नीट बघा, हा लाईक धिस. ओके, हे कोणता अँगल आहे बेटा? करस्पॉन्डिंग अँगल आहे. ह्या डायग्राममध्ये पहा, हे आहे अँगल डी. हा तुम्हाला एफ दिसतोय का? वेट एक सेकंड, मी पेन्सिलने दाखवतो तुम्हाला. पहा बेटा, हा तुम्हाला एफ दिसतोय का बेटा? हो का असा आहे का? हो का, इथला अँगल आणि इथला अँगल. इथला अँगल कोण आहे? डी. इक्वल टू कोणता येतो सर? इथे एच आहे. बरोबर आहे बेटा. आता सेम इकडे या बरं का. इकडे अँगल ई आहे. हा एफ दिसतोय का बेटा? हा एफ. ठीक आहे, हा अँगल ई आणि वरचा अँगल ए. 2 झाले. तिसरा, आता इकडला एफ पहा.
हो का असा प्रकारचा, हो का हा बी आणि ह्याचा कोण आहे एफ, अँगल बी अँगल एफ. इकडं बघा इथं अँगल सी अँगल जी, अँगल सी अँगल जी. हे कोणत्या अँगल्स आहेत सांगा बरं का. दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. कोणत्या अँगल्स आहेत बेटा, करस्पॉन्डिंग अँगल्स. कसे असतात शॉर्टकटमध्ये सांगा, लुक्स लाईक एफ. हे झाली करस्पॉन्डिंग. आता आपल्याला त्या ठिकाणी दुसरे अँगल्स पाहिजेत. पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स, पेअर्स ऑफ किंवा कॉमा देऊन बी चालते बेटा, जोडी करल्यामुळे कॉमा दिल तर बी चालते. ठीक आहे. पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. झड बघायचं बेटा, झड. ओके. हो का असा, असा झड असू द्या, असा असू द्या, असा असू द्या. ठीक आहे. किंवा असा असू द्या, असा असू द्या. इथला अँगल, इथला अँगल घ्या, इथला अँगल, इथला अँगल, हा अँगल इथला, लाईक धिस. हे झालं इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता ह्या ठिकाणी तुम्हाला झड दिसते का बघा बरं का ह्याच्यामध्ये. हो का झड नीट बघा, मी बोट फिरवतो पेन्सिलने. आहे का झड. येस सर. सीला कोण आहे मग इकडं ई आहे. पहिली तुम्हाला जोडी मिळाली अँगल सी कॉमा अँगल ई, नंबर 1. दुसरा पहा बेटा, आहे का, आहे की सर. काय मिळालं, अँगल एच अँगल बी, अँगल बी, अँगल एच आणि काय मिळालं बेटा अँगल बी त्या ठिकाणी मिळाला. 2 जोड्या असतात ह्याच्या. तिसरा आहे थर्ड वाला, पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स, पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स. फक्त काम करायचं. हो का इकडं बघा, ह्याला थोडं मी काय करतो, ह्याला थोडं एक्सटेंड करतो. ठीक आहे. काय करायचं, हे घेतलतो ना, ह्याला सोडायचं, ह्याच्या वरचा आणि हा खालचा, ह्याच्या वरचा आणि हा खालचा. नीट बघा. ठीक आहे. काय करायचं, वरचा आणि खालचा त्या ठिकाणी आपण काय करायचं अँगल घ्यायचा. समजा इथं गेला हा, त्याच्यानंतर इथला हा अँगल. ह्याच्यामध्ये पहा बेटा, हा जो अँगल पाहिला होता, हा अँगल काय होता तुमचा अल्टरनेट होता. ठीक आहे. आता काय करायचं माहिती आहे का, एक्सटर्नल घ्यायचं ह्याच्या ई, ए इकडला ए आणि इकडला कोण आहे जी, म्हणजे अँगल ए अँड अँगल जी. एक. दुसरा सेम असा, इकडं कोण होता सी आणि ई. आता काय करायचं, ह्याच्या बाहेर कोण आहे बघा, ह्याच्या बाहेर आहे सर डी आहे आणि इकडे कोण आहे एफ आहे. अँगल डी अँड अँगल एफ. हे झालं तुमचं कोणतं सांगा बरं का, एक्सटेरियर अँगल, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. नंबर 4 आहे इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अँगल्स. हे सी सारखे असतात बेटा. हे बघा सी असा असू द्या, असा असू द्या, असा असू द्या, उलटा सोयसा कसा करा ना. जर सी सारखा दिसला, हे का मधला अँगल, हा अँगल, हे का इथला इथला, हा अँगल, हा हे का इथला हा, ह्याला म्हणतात इंटेरियर अँगल्स. ह्या लाईनच्या एका साईडला बघा, हा तुम्हाला इथं सी दिसतोय का बेटा, हो का, हाय का, हा अँगल सी आणि हा अँगल एच, अँगल सी अँड अँगल एच. एक जोडी, फक्त 2च तयार होतात, अँगल बी आणि इकडे काय बेटा अँगल ई. हो का सीच्या मध्ये अँगल बी अँड अँगल ई. हे झालं तुमचं अँगल्स. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. ठीक आहे. आणखीन एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला मी. समजा हे लाईन आहे आणि हा त्याच्यावरच आपण समजूया ट्रान्सव्हर्सल आहे. ह्या दोघांची जी बेरीज असते, हे एकूण समजा इथला ए आहे आणि इथला बी आहे, असा असू द्या या असा असू द्या, नाहीतर असा असू द्या. ठीक आहे. ह्या ए बी धरा, हा ए धरा, बी धरा. तर ह्या थोडक्यात काय होतं बेटा, सेमी सर्कल तयार होतो. ठीक आहे. अर्ध्या सर्कलची किती असते सांगा बरं का, 180. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी किती असते इथे, 180 डिग्री. असं जर असेल तर काय म्हणायचं, अँगल्स इन लिनियर पेअर
एका सरळ रेषेतील कोन असं त्यांना म्हटलं जातं. हे आपण पॅरलल लाईनमधले काही बेसिक कन्सेप्ट घेतलेले आहेत, जे की अत्यंत तुम्हाला महत्त्वाचे आणि याच्यानुसारच तुम्हाला बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. एकदा पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्या आणि याच्यानंतर आपण वेगवेगळे थेरम्स आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. ओके, थँक्यू.